नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे बुद्धा क्लासेसमध्ये. मित्रांनो, आजपासून आपण बेसिक पासून मराठी व्याकरण कव्हर करून घेणार आहोत. त्याच्यामुळे आता तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही की सर्व आपण मराठी व्याकरण आपण कव्हर करून घेणार आहोत. तर मित्रांनो, चला सुरू करूयात. आणि मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला नंतर दुसरा कोणताही व्हिडिओ मराठी व्याकरणसाठी बघायची गरज पडणार नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. चला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, आपण सर्वात पहिले मराठी वर्णमाला बघणार आहोत. तर वर्णमालामध्ये मित्रांनो आपण स्वर कशाला म्हणायचं, स्वरादी, व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यंजने कोणते हे सर्व बघणार आहोत. तर चला मित्रांनो, तर स्वर मित्रांनो कोणते आहेत तुमचे? हे अ आ इ उ रू, हे ए आ ओ, हे काय आहे तुमचे स्वर आहेत मित्रांनो. पण याच्यामध्ये एक विशेष लक्ष द्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला. हे ए आणि अ हे आहेत मित्रांनो, दोन स्वर आहेत. आता हे स्वर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शासनाने 2009 मध्ये हे स्वर काय केले आहेत, स्वीकारले आहेत. पहिले हे स्वर आपल्या वर्णमालामध्ये नव्हते, पण याचा वारंवार आपल्याला वापर करावा लागत होता. जसं की बॅट अशा शब्दांसाठी आपल्याला याचा काय करावा लागत होता, वारंवार वापर करावा लागत होता. त्याच्यामुळे आपल्या शासनाने 2009 मध्ये वर्णमालामध्ये आपल्या दोन स्वर ॲड केले आहेत. तर ते स्वर कोणते आहेत, पेपरला येऊ शकतं, लक्षात ठेवा. ए आणि हे अ हे दोन काय आहेत, स्वर आहेत. तर आता आपण बघूयात स्वरादी. तर स्वरादी दोन आहेत, अम आणि हा, याला आपण म्हणतो म्हणजे स्वरादी. जसं की अनुस्वार आणि विसर्ग. तर व्यंजने कोणते आहेत मित्रांनो आपले? क, ख, ग, घ. पण आता इथं मित्रांनो याला ड नाही म्हणायचं तुम्ही, याला गच म्हणायचं. आता हे जरी ड सारखं दिसत असलं तरी याला काय म्हणायचं, गच म्हणायचं. याचा उच्चार गच होत असतो, समजलं. तर मग आता तुम्ही काय करायचं, व्यंजनाला गटांमध्ये ध्यानात ठेवायचं. जसं की क चा गट, च चा गट, ट चा गट, त चा गट, प चा गट, य चा, श चा, ह चा, अशा गटांमध्ये याला ध्यानात ठेवायचं. आणि विशेष संयुक्त व्यंजने कोणते आहेत, तर आपले दोन विशेष संयुक्त व्यंजने आहेत, ते म्हणजे क्ष आणि ज्ञ. आता आपण बघूयात वर्णांचे प्रकार. तर वर्णांचे कोणते कोणते प्रकार आहेत आणि कसे, कोणाला स्वर कशाला म्हणायचं, व्यंजन कशाला म्हणायचं, स्वरादी कशाला म्हणायचं, हे सगळं आपण बघणार आहोत. तर चला मग आपण सुरुवात करूयात. स्वर कशाला म्हणायचं हे सर्वात पहिले बघूयात. तर स्वर मित्रांनो, स्वर कशाला म्हणायचं, व्याख्या खूप सोपी आहे मित्रांनो. ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखवाटे जी ध्वनी बाहेर पडती त्यांना काय म्हणायचं, त्यांना म्हणायचं स्वर. त्यांना काय म्हणायचं, स्वर म्हणायचं. जसं की अ. आता तुम्ही अ म्हणून बघा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला समजन. आपल्या ओठांचा एकमेकांशी स्पर्श होत नाही किंवा जिभेचा आपल्या मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता जी ध्वनी बाहेर पडते त्या ध्वनीतून जे अक्षर बाहेर पडतात त्यांना काय म्हणायचं, स्वर. जसं की अ, आ, इ, उ, ऊ. समजलं. आता बघू स्वरादी कशाला म्हणायचं मित्रांनो. तर अनुस्वार आणि विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णांच्या अगोदर स्वर येतो, म्हणून यांना काय म्हणायचं, स्वरादी असे म्हणतात. जसं की आपण बघा इथे पण स्वर आलाय, समजलं. म्हणजे कोणताही व्यंजन किंवा स्वर यांचा वापर करण्याच्या आधी येतो, म्हणून यांना काय म्हणायचं, स्वरादी म्हणायचं. समजलं. जसं की मी तुम्हाला एक नाव काढून दाखवतो, आंबा. आता बघा मित्रांनो, आंबा या शब्दामध्ये पहिले स्वर आला आहे आणि मग स्वरादी आली आहे, त्याच्यामुळे यांना काय म्हणायचं, स्वरादी म्हणायचं. वर्णांच्या प्रकारामध्ये आता व्यंजन. व्यंजन कशाला म्हणायचं मित्रांनो, ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना काय म्हणायचं, व्यंजन म्हणायचं. नीट समजून घ्या मित्रांनो, ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना काय म्हणायचं, व्यंजन म्हणायचं. जसं की क प्लस अ काय होतं, क. या बघा आता मित्रांनो, आता या बघा कोणताही तुम्ही अक्षर घ्यायचं त्याच्यामध्ये काय असतं, स्वर असतं, तर त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं, व्यंजन म्हणायचं. कोणताही व्यंजन हा एकटा नसतो, स्वतंत्र नसतो, त्याच्यामध्ये एक स्वर मिक्स असतो, त्याच्यामुळे त्यांना व्यंजन असे म्हणतात. ही सोपी ट्रिक आहे मित्रांनो तुम्हाला ध्यानात ठेवायसाठी. व्यंजन कशाला म्हणतात, स्वर कशाला म्हणतात आणि स्वरादी कशाला म्हणतात. आता आपण बघणार आहोत स्वरांचे प्रकार. तर सर्वात पहिले हर्ष स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, सजातीय स्वर व विजातीय स्वर असे किती प्रकार आहेत स्वरांचे, 3 मुख्य प्रकार आहेत. तर आपण बघूयात हर्ष स्वर व दीर्घ स्वर. स्वरांचा उच्चार करताना लक्षात येते की अ, इ, ऊ, ट. आता स्वरांचा उच्चार आखूड होतो,
स्वरांचा उच्चार कसा होतो, आकडू होतो, त्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो, म्हणून त्यांना काय म्हणायचं, हर्ष स्वर म्हणायचं. मग आता हे अ ई उ, आता यांना काय कमी वेळ लागतो आपल्याला बोलायसाठी, त्याच्यामुळे यांना काय म्हणतात, हर्ष स्वर म्हणतात. तर होठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखवाटे जी ध्वनी बाहेर पडते त्यांना आपण काय म्हणतो, स्वर म्हणतो. हे एवढं तुम्ही दिमागात फिटच करून ठेवायचं आहे की आपल्या होठाचा एकमेकांशी स्पर्श झाला नाही, जिभेतील कोणत्याही मुखातील अवयवाशी स्पर्श नाही झाला आणि जी ध्वनी बाहेर पडेल तिला आपण काय म्हणायचं, स्वर म्हणायचं. चला आता संयुक्त स्वर. तर संयुक्त स्वर कशाला म्हणायचं, दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना काय म्हणतात, संयुक्त स्वर म्हणतात. जसं की ए ओ ओ. आता संयुक्त स्वर आहेत पुढील प्रमाणे आपण काही उदाहरणं बघू. तर ह्या बघा, म्हणजे हे स्वर जे आहेत हे ह्या स्वरांना कशा स्वर बनलेले असतात, हे दोन स्वर एकत्र येऊन बनलेला एक स्वर असतो, त्याच्यामुळे यांना काय म्हणायचं, संयुक्त स्वर म्हणायचं. आता बघूया सजातीय स्वर व विजातीय स्वर. तर एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. एकाच उच्चारस्थानातून जे स्वर बाहेर निघतात त्यांना काय म्हणायचं, सजातीय स्वर म्हणायचं. आणि विजातीय स्वर कशाला म्हणायचं, मग भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. म्हणजे भिन्न उच्चार असतो त्यांचा, जसं की अ ई उ उ ई ए उ ए, समजलं, त्यांना म्हणायचं विजातीय स्वर. आणि एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणायचं, सजातीय स्वर. जसं की अ आ ई ई उ उ. आता आपण बघूयात स्वर कितीत, स्वरादी कितीत, व्यंजने कितीत, विशेष संयुक्त व्यंजने कितीत, हे सर्व बघूत आपण. आता स्वर आहेत आपले 14. आपले पहिले स्वर होते, आता आपले स्वर आहेत 14, पण आपले जे पहिले स्वर होते ते मुख्य स्वर होते 12. पण 2009 पासून आपल्या शासनाने त्याच्यामध्ये 2 स्वर आणखीन ॲड केले आहेत. ते तुम्हाला सांगितलं मगाशी मी, ए आणि ऑ, समजलं. त्याच्यानंतर स्वरादी आहेत 2. स्वरादी कशाला म्हणायचं समजलं. त्याच्यानंतर व्यंजने आहेत 34 आणि विशेष संयुक्त व्यंजने आहेत 2, क्ष आणि ज्ञ. तर मित्रांनो, शासन निर्णय 2009 नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली ही वर्णमाला होती. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप लंबा झाला असता, लॉंग झाला असता, त्याच्यामुळे व्हिडिओ मी इथेच थांबवतोय आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण मराठी व्याकरण कव्हर करून घेणार आहोत. तर मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या पहिल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळेल.